नमस्कार मित्रांनो. सासू आणि सून या नात्याचं नाव घेतलं की अनेकांच्या डोळ्यासमोर भांडणं, गैरसमज आणि ताणतणावाचं चित्र उभं राहतं. पण प्रत्येक घरात अशीच कहाणी असते का? आज मी तुम्हाला एका अशा सासू सुनेची हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे, जिथे रागावर प्रेमाचा, गैरसमजावर विश्वासाचा आणि नात्यावर मायेचा विजय होतो. ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या कथेच्या शेवटी तुमच्या डोळ्यातही अश्रू असतील आणि मनात नात्याविषयीचा एक नवा विचार जन्म घेईल. चला तर मग सुरू करूया आजची भावनिक कथा, सासू नव्हे आईच मिळाली. लग्न होऊन स्वाती पहिल्यांदा सासरी आली. मनात अनेक भीती होत्या. सासू कडक असेल का? माझ्याकडून काही चूक झाली तर? अनेक प्रश्न तिच्या मनात होते. पण सासूबाई शारदाताई शांत स्वभावाच्या होत्या. त्यांनी स्वातीला पहिल्याच दिवशी सांगितले, हे तुझंही घर आहे. चूक झाली तर शिक, पण घाबरू नको. काही दिवस सर्व काही सुरळीत चालले. एक दिवशी स्वातीच्या हातून महागडी काचेची फुलदाणी फुटली. ती घाबरून रडू लागली. तेवढ्यात शारदाताई आल्या. रागवण्याऐवजी त्यांनी तिच्या डोक्यावरून हात ठेवला आणि म्हणाल्या, फुलदाणी पुन्हा येईल, पण तुझ्या डोळ्यातले अश्रू मला नकोत. हे ऐकून स्वातीच्या मनातली भीती कायमची निघून गेली. काही महिन्यांनी शारदाताईंना गंभीर आजार झाला. स्वातीने त्यांची आईप्रमाणे सेवा केली. वेळेवर औषध, डॉक्टर, जेवण सगळं ती मनापासून करू लागली. एका दिवशी शारदाताई भावूक होऊन म्हणाल्या, लोक म्हणतात सून परकी असते, पण तू माझी मुलगीच निघालीस. स्वातीच्या डोळ्यातही अश्रू आले. ती म्हणाली, आई, जन्म देणारी एकच असते, पण माया देणारी आई मला सासरी मिळाली. त्या दिवसापासून त्यांच्या घरात सासू सुनेचं नातं नव्हते, तर दोन मायालेकीचे प्रेम होते. बोध, प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा असेल तर सासू सुनेचे नातेही आई मुली इतके सुंदर होऊ शकते. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देऊन जाते. नातं सासू सुनेचं असो किंवा कोणतेही, ते प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणावर टिकून राहतं. जर प्रत्येक सासूने सुनेला मुलगी मानलं आणि सुनेने सासूला आईचे स्थान दिले तर प्रत्येक घर आनंदाने भरून जाईल. तुम्हालाही ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयाला स्पर्श मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या कथेतून तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह.